अगदी कमी साहित्यात आणि घरच्या घरी छान असं मस्त असं आईस्क्रीम मी आज केलेलं होतं, तेच तुमच्या संग शेअर करणार होते. तर हाय, मी निकिता. तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर सगळ्यात आधी की नाही मी दूध घेतलेलं, 1 वाटी दूध घेतलेलं आणि ते लगेच की नाही तापवायला गॅसवर ठेवलं आणि त्यामध्ये की नाही 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकली. ही कस्टर्ड पावडर की नाही मँगो फ्लेवरची होती. 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतली, त्यामध्ये की नाही थोडंसं दूध ॲड केलं आणि छान असं की नाही त्याला फेटून घेतलं आणि चांगलं बॅटर तयार केलं. आणि दूध उकळलं होतं, त्यामध्ये की नाही हे बॅटर टाकलं छान असं आणि फिरवून घेतलं त्याला एकसारखं की नाही. अगदी 1 वाटी दूध होतं, ते अर्धी वाटी होईपर्यंत तेवढं आटवायचं आहे त्याला, म्हणजे थिकनेस यायला पाहिजे त्याला, एकदम थिक करायचं आहे. आणि त्यानंतर की नाही छान असं उकळी वगैरे फुटल्यावर की नाही त्यामध्ये की नाही आपल्या आवडीनुसार की नाही साखर टाकायची. मला थोडी गोड हवी होती, त्यामुळे मी जरा जास्त साखर टाकली आणि छान असं की नाही एकसारखं फेटून घेतलं. जवळजवळ 15 मिनटं तरी ह्याला असंच की नाही हलवत राहायचं आहे. छान असं आटायला लागलं, थोडंसं घट्टसर आलं की नाही मग गॅस बंद करायचा आहे आणि नंतर छान असं की नाही गार वगैरे करून घ्यायचं आहे त्याला. अजून थोडा थिकनेस पण यासाठी की नाही यामध्ये आपण मिल्क पावडरसुद्धा वापरू शकतो आणि तुमच्या आवडीनुसार की नाही तुम्ही ह्यामध्ये ड्रायफ्रूट पण टाकू शकताय. छान होतं ड्रायफ्रूटनं पण, मस्त लागतं. त्यानंतर की नाही थोडंसं गार झाल्यावर मस्त असं वाटीत काढून घेतलं आणि मी वाटी वापरले. आईस्क्रीमचं की नाही कंटेनर असतात त्यात पण की नाही छान सेट होतं आणि हे सेट होण्यासाठी की नाही मी फ्रीजरमध्ये ठेवलं आणि दिवसभर की नाही ह्याला ठेवलं आणि संध्याकाळच्या टायमिंगला की नाही फ्रीजरमधून हे काढून घेतलं. छान असं मस्त घट्टसर असं आईस्क्रीम तयार झालेलं होतं. टेस्टला पण खूप छान होतं, सगळ्यांनी खूप आवडीने खाल्लं आणि मस्त झालेलं आईस्क्रीम तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला हे आईस्क्रीम आवडलं असेल तर की नाही कमेंट नक्की करा. मी तर हे आईस्क्रीम एन्जॉय करते, खूप छान झालेलं. हे आईस्क्रीम वगैरे खाऊन घेतलं मी पण. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.